गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। कीर्तनेंदु हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत हा 10,000 ओव्याचा ओवीबद्ध ग्रंथ आहे। त्याचा आज ह्या ग्रंथाचा समारोप होतो। कोरोना काळामध्ये हे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली ते आज त्याची पूर्तता होत आहे। अध्याय 7वा। काल त्याने आपल्याला 6वे अध्याय संपताना मी एवढा ग्रंथ लिहू शकलो त्याचं कारण सांगताना ते म्हणतात की केवळ एक गुरुकृपा। तर गुरुची कृपा ही सगळ्यात महत्वाची। गुरुतत्व इथून तिथून एकच आहे, पण त्याची कृपा पाहिजे तर सगळं काही शक्य आहे। आता हा जो एकादश स्कंद आपण मध्ये ऐकला तो उद्धवाला भगवंताने जाताना जी गीता सांगितली, ज्ञान सांगितलं, त्याच्यावर नाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं हे सांगितलं। त्या नाथ महाराजांनीच आता एका पुढची त्या नाथ महाराजांनीच आपल्या गुरुबद्दल काय म्हटलंय ते ऐका। गुरु परमात्मा परेषु। गुरु कसा आहे? गुरु परमात्मा आहे, परेषु सर्व देवांच्या परेषु। गुरु परमात्मा परेषु। ऐसा ज्याचा दृढ विश्वास हो, असा ज्याचा विश्वास आहे, म्हणजे गुरु माझा हा परब्रह्म आहे असा ज्याचा विश्वास आहे त्याला काय होतं? गुरु परमात्मा परेषु। ऐसा ज्याचा दृढ विश्वास हो, देव तयाचा अंकेला। देव त्याच्या स्वाधीन होतो। जनी संगे दळण दळीतो गाऊन गाण्याला। म्हणजे देव त्याचा अंकीला, म्हणजे त्याची सगळी कामं देव करतो। नाथांच्या घरी 12 वर्ष गावडीने पाणी भरलं। देव तयाचा अंकीला स्वये संचला त्याचे घरा। त्याच्या घरामध्ये देवाचं वास्तव्य आहे। कुणाच्या घरात? गुरु परमात्मा परेषु। ऐसा ज्याचा दृढ विश्वास हो, देव तयाचा अंकेला स्वये संचला त्याचे घरा। एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही वा संशय। नाथ महाराज म्हणतात याच्यामध्ये काडी मात्र संशय नाही। काय? एका जनार्दनी गुरुदेव। स्वतः नाथ महाराज एका जनार्दनी म्हणायचे। एका म्हणजे मी जनार्दनाचा दास आहे ते विसरायचे नाही। एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय। या ठिकाणी संशयाला जागा नाही। गुरु परमात्मा परेषु। ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकेला स्वये संचला त्याचे घरा। तर भगवंताने आपल्या घरामध्ये सदैव राहावं असं वाटत असेल तर देवतयाचा अंकेला
कोणाचा? गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकित. आता 12 स्कंदातला 7वा अध्याय सुरू आहे. जय जय श्रीकृष्णा, जय वसुदेव नंदना, जय यदुकुलभूषणा, जय जय देवकी सुता. हे भगवंता, तू कोण आहेस? तू निर्गुण निराकार असून सुद्धा वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी अवतीर्ण झाला. ज्या वेळेला भगवंत त्या बंदीशाळेत प्रगट झाले त्यावेळेला त्याने सांगितलं, तुम्ही पूर्वजन्मामध्ये तपश्चर्या केली होती आणि मला वर मागितला होता की तू आमच्या पोटी जन्माला ये. ते वरप्रदान खरं करण्यासाठी आलोय. आणि मात्र जरी तुमच्या उदरी आलो असलो तरी सुद्धा मला तुम्ही गोकुळात नेऊन सोडा. म्हणजे मुलगा आहे पण मुलाचं सुख नाही. काय म्हणते बघा, मुलगा आहे पण मुलाचं सुख नाही. म्हणजे कुठं अमेरिकेचं फॉरेनला आहे, इकडे आहे तिकडे आहे. काय मुलाचं प्रत्यक्ष सुख नाही. तसं मुलगा नाही का? आहे पण कुठे आहे? म्हणजे गोकुळात आहे. वसुदेव नंदना, जय यदुकुळ भूषणा. या इकडे महाराज वरती आहे का? नाही नाही, तिथे मी काय म्हणा, इकडे आहे ना, या आजोबांजवळ आहे. या आज तिकडे काय माहिती आहे का, लेडीज येणार जास्ती. लक्षात घ्या, जागेची वाट कोणाची बंद करू नका. तिकडे स्टूल ठेवून द्या आत्ताच नेऊन. यदुकुलाचं भूषण आहे. जय देवकी सुता, जय गोकुळानंद वर्धना. गोकुळामध्ये राहून तू गोकुळातल्या लोकांना आनंदित केलं, गोकुळातल्या लोकांचा आनंदवर्धन केलं. आता हे आनंदवर्धन कसं केलं तर प्रत्येक गोपीला असं वाटायचं की ह्या गोपाल कृष्णाला दूध दही लोणी द्यायचं भाग्य एकट्या यशोदेच्या नशिबात आहे. आमच्या घरी कसा येणार? हा तर राजपुत्र आमच्या घरी कसा येणार? मग त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत त्यांच्या घरी जात होता. मग व्यवहारात काय म्हणणार? चोरी करत होता. बरोबर आहे ना? आता समजा मला ह्या शर्टाला इथे खिसा आहे, ह्या खिशात मी काही पैसे ठेवले, इकडे खिसा, ह्या खिशात काही पैसे ठेवले, पॅन्टच्या खिशात काही पैसे ठेवले. कुठल्याही खिशातनं पैसे काढले तर माझेच आहेत का नाही? तसं हे सगळं विश्वस्त्याचं आहे. कुणाच्याही घरी जाऊन जर त्यांनी दूध दही लोणी खाल्लं तर त्याला चोरी कशी म्हणता येईल? पण व्यावहारिकदृष्ट्या पाहायला गेलं तर म्हणजे चोरी केली. पण त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत त्यांच्याकडे जात होता. एकदा सगळ्या गोपींनी सगळं दूध जेवढं काही आहे, लोणी दूध दही सगळं एका खोलीत ठेवलं आणि प्रत्येक जण हातामध्ये लाठी घेऊन त्याच्या बाजूला बसल्या सगळ्या गोपी. म्हणजे आला की पकडायचं, नाही तर मारायचं, रट्टे द्यायचे त्या गोपाला. ते सगळे त्या ठिकाणी गोपी थांबलेले आहेत. म्हणाले आपल्या घरात ठेवलं तर काय होतं? आपलीच पोरं फितूर आहेत म्हणले त्याला. तेच जाऊन सांगतात आईने इथे ठेवलं नाही, आईने तिथे ठेवलं. तर म्हणले आता आपण असं करू, सगळ्याच जणी त्याला रक्षण करू. आणि मग त्या गोपाने सांगितलंच, सगळं आमच्या आयाने तिथे नेऊन ठेवले. कृष्ण म्हणले असं करा, उद्या येताना कोणीही पायामध्ये पैंजण असेल तर काढून ठेवा,
कमरेला जर का खुळखुळा बांधला असेल तर तो काढून ठेवा, कारण ते लहानपणी मुलाच्या कमरेला बांधतात, ते आवाज येता उपयोग नाही म्हणते. झालं ते सगळे काढून आले, ते त्यांचे काय आहे ते आवाज करणारे. इथं फक्त कृष्णाच्या बाहेर ते पैंजण तसेच. म्हणतो का रे, आम्हाला सांगितलं काढून, तुझ्या पायातलं पैंजण असं आवाज येतात, आता काय होईल? म्हणले बघा आवाज येतो का. भगवंतानी पाय जमिनीवर जोर जोरात आपटला, पण त्यावेळेला काय केलं, स्वतःच्या कानावर हात ठेवून घेतला. आता भगवंतानी कानात बोटं घातलं की सगळ्या जगाचे टाळे लागले, कोणालाच ऐकायला येईना. भगवंत पाय वाजवतोय पण कोणाला ऐकायला येत नाही. म्हणजे कृष्णा तू पाय वाजवताना दिसतो म्हणून आम्हाला ऐकायला येत नाही. म्हणले आता काही येत नाही ना, आता काही काळजी आहे का? म्हणले नाही. झालं त्याने गवाक्षद्वार ही कसं येत आहे, इथं आपण लाईट लावला, लाईट काढला तर गवाक्षद्वारच झालं इकडनं वरती, तसे व्हेंटिलेशनसाठी ठेवलेले वरती. तिकडनं भगवंताने सगळ्याला आत नेलं, दही दूध लोणी काढलं. मग म्हणाले आता हात कुठं पुसायचे, ओशट सगळं. म्हणजे खांबाला पुसा सगळ्या. आणि म्हणले कृष्णा मारा, म्हणले शिमगा करा, जोर जोरात आवाज करा. म्हणले ती बायका हातात दांडके घेऊन बसले, तुम्हाला काय करायचं, आत आलेलं कळलं करणार ना, बाहेर जाताना कळणार नाही. भगवंत आपल्या आईच्या उदरामध्ये प्रवेश करतो तेही जगाला कळत नाही. तो म्हणाले आत, आणि प्राण आत येतो कसा आणि बाहेर जातो कसा कोणाला कळतंय. तेवढ्यात त्यांनी दार उघडलं. बघा हे पकडा रे पकडा रे पकडा रे म्हणलं. गोप सगळे घाबरले, डोळे मिटाले. म्हणले डोळे मिटावर भगवंताने सगळ्याला बाहेर काढलं. पण पेंद्या तो म्हणतोय भगवंताची लीला काय, आयडिया काय ते बघूच म्हटले. म्हणून हळूच किरमिले डोळे केले, अडकला हा सांध्यात, त्याचे पाय खाली निम्म शरीरवरती. गोपीने सणा त्या पायावर दांडके मारले. कृष्णा कृष्णा वाचव. कृष्ण म्हणजे डोळे उघडले. हो म्हणून बघायला तुला सांगितलं होतो. हां कृष्णा काढ होणार. कृष्णाने काढले त्याला. गोकुळानंद वर्धना जय श्री नंद नंदना जय गोपिका जनप्राण. नंदाचा नंदन हा भगवंत तिथं आहे. जय नंद नंदना जय गोपिका जनप्राणा जय यशोदा स्तन्यपिता. यशोदेचं दूध प्राशन केलंय त्याने. जय गोप बालक सखया जय जय सदय हृदया जय जय यमुना तीरविहार्या केली प्रिया व्रजनाथ. जय जय असुर निर्दाळना. तू कसा आहेस, आपल्या सवंगड्यामध्ये प्रिय आहेस. प्रत्येकाला असं वाटतं तुझ्याशी मैत्री करावी, सख्य करावं असं वाटतं. तू सहृदय आहेस. आणि यमुना तीरावर तुम्ही क्रीडा करायला जात होता. जय जय असुर निर्दाळना कंसांतका दुष्ट दमना जय सकळ विद्या निधाना सांदीपनी गृहवासा. भगवंता तू सर्व दुष्टांचा नाश केलायस, कंसाचा वध केलायस. सगळ्या विद्यांचा दाता तू आहेस. आपण म्हणतो ना देवाला मला बुद्धी दे रघुनायका. सगळ्यांना बुद्धी देणारा तूच, आणि सगळ्यांना बुद्धी प्रदान करणारा असा तू असून सुद्धा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये तू विद्याभ्यास करण्यासाठी गेलास. सांदीपनी गृहवासा जय सकळ गुणग्रामा निष्काम जनाची कामा जय जय अतर्क्य महिमा विश्राम रामा भक्ताची. तू सकळ गुणग्रामा, सगळे गुण तुझ्याजवळ आहे. निष्काम जनांची कामान, तुझे जे निष्काम भक्त आहेत त्यांच्या मनात एकच कामना असते, आपल्याला देव भेटावा. म्हणजे निष्काम आहे, वास्तविकता काहीही कामना नाही, पण एक कामना त्यांच्याजवळ आहेच. काय? देव भेटावा. काही भेट सेवा
मजला सुभद्रा. निष्काम जनांची या कामा, जय जय अतर्क्य महिमा. देवा तुझी महिमा अतर्क्य. या जठराग्नीमध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये असलेला अग्नी, जठराग्नी, त्याच्यामध्ये तू सगळ्या अन्नाचं पचन करतोस. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं. तुझी लीला अतर्क्य. आतमध्ये अग्नी, पण वरनं आम्ही तांब्याने पाणी पिलं तरी तो अग्नी काही मंद होत नाही. अतर्क्य. सगळी लीला अतर्क्य. म्हणजे शरीराला 9 ठिकाणी भोक आहे. कानाला 2, नाकाला 2, तोंड आहे. असे जर आपण शरीराची भोक पाहिली, छिद्र म्हणतात त्याला, ती पाहिली तर 9 ठिकाणी भोक आहे शरीराला. आणि ही 9 ठिकाणची छिद्र जी आहेत शरीराला, पण आतमध्ये असणारा प्राण हा वायू स्वरूप आहे. सगळ्या खिडक्या उघड्या असल्या तरी बाहेर जात नाही म्हणाले. एवढ्या सगळ्या खिडक्या उघड्या. आता ही 9 ठिकाणी भोक असलेली ही आमची शरीराची काया म्हणजे घोंगडी देवा तू आम्हाला दिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हास का दिली? आम्हाला असली का दिली? 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी आम्हाला दिलीस म्हणाले तू. विश्रामधामा भक्ताच्या. भक्तांना विश्रांतीचं स्थान म्हणजे तुझे चरण आहे. जय जय द्वारकाधीशा. काल यवनांतका यदुनायका. जय वृष्णीवंश प्रदीपका. लीला नाटका साक्षरूपा. तू द्वारकाधीश म्हणून तुला ओळखतात. काल यवनाचा अंत तू मुचकुंदाच्या हातून करवलास. वृष्णी कुळाचा उद्धार तू केलास, त्यांचा वंश प्रदीप केला. तू लीला नाटकी. तुझी लीला आम्हाला कळत नाही. लीला नाटकी. साक्षीरूपा. तू प्रत्येक गोष्टीचा साक्षी आहेस. म्हणजे आपल्या मनामध्ये एखादा विचार आला कृतीनंतर, पण आपल्या मनामध्ये विचार आल्याबरोबर त्याला कळतो. नुसता मनात विचार यायचा अवकाश की त्याला कळतं. म्हणून तू कसा आहे? साक्षीरूप आहेस. साक्षीरूपा. जय जय आजी श्रीमंता. गोपीजनांची आ एकांता. रुक्मिणी रमणा श्रीकांता. मदनताता सौंदर्य. तू कसा आहेस? गोपीजनांचं एकांत आहे. रुक्मिणी रमणा श्रीकांता. तो रुक्मिणीचा पती आहेस. रुक्मिणी रमण म्हणतात तुला. श्रीकांता. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ज्याची पत्नी, कांता म्हणजे पत्नी, लक्ष्मी ज्याची कांता पत्नी आहेत, असा तू श्रीकांत आहे. श्रीकांत. श्री म्हणजे लक्ष्मी, ही ज्याची पत्नी आहे म्हणून तो कोण आहे? श्रीकांत. मदन ताता सौंदर्य. शंकराला पुत्र व्हावा म्हणून सर्व देवाने मदनाला पाठवलंय. त्याची शंकर तपश्चर्याला बसला, ते त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मदनाला पाठवलंय. त्या मदनाने त्यांची तपश्चर्या भंग केल्याबरोबर त्यांनी रागाने पाहिलं, त्याला भस्म करून टाकलं. मग त्याची मुलगी, त्याची पत्नी रती, तेव्हा ती रती विचारते की देवा आता माझ्या नवऱ्याला तू मारून टाकलं, काही त्याचा दोष होता का? म्हणून त्यांनी माझ्या तपश्चर्येत विघ्न आणलं. म्हणले पण त्याला तुमच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी प्रेरणा कोणी दिली? म्हणजे त्या सगळ्या देवाने दिली. जा तू त्यांची तपश्चर्या विघ्न कर. म्हणजे गॉड फादर वेगळा आहे की नाही? आपण त्या ज्याने गुन्हा केला त्यालाच पकडतोय, पण ज्याने गुन्हा करायला प्रवृत्त केलं
ते कोण? मग त्याचा काही दोष आहे का सांगा? तो काय विचारतोय सांगतील ते ऐकणार. मग म्हणाले आता माझा नवरा पुन्हा जिवंत झाला पाहिजे. म्हणजे आता नाही, तुझा नवरा पुन्हा तुला मिळेल, पण तो श्रीकृष्णाचा पुत्र मदन म्हणून जन्माला येईल. तिकडे रुक्मिणीबाईंनी विचारलं आम्हाला अपत्य प्राप्ती कधी? मग भगवंता श्रीकृष्णाने शंकराची तपश्चर्या केली. शंकराने वर दिला की हा जो मदन मी मारलेला आहे तो तुमच्या पोटी जन्माला येईल. मग हा जो मदन होता तो कृष्णाच्या पोटी जन्माला आला. आता रती तर फिरते ना, जीव द्यायला चालली तेवढा 100 नावाचा दैत्य होता, त्याने तिला वाचवलं. म्हणजे बाळ का जीव देते? म्हणले माझा नवरा शंकराने मारला. मग असू दे, तू माझ्याकडे मुलगी म्हणून राहा. त्या 100 नावाच्या राक्षसाने त्या रतीला त्याच्या राजवाड्यात ठेवलं. आणि मग नारद आले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. सांगितलं 100 त्या रतीला सांगितलं का तुझा नवरा जन्माला आलाय. म्हणजे कुठे? द्वारकेत आहे. म्हणालो आता तिथनं कसं काय आणणार? मी तुला मंत्र सांगतो म्हणले. म्हण तिथे गेल्यानंतर, कारण त्या द्वारकेच्या भोवती सुदर्शन चक्राचे एका क्षणामध्ये 1000 फेरे होत आहेत. कोणी गेलं तर तुकडे होऊन पडणार. म्हणजे मला आत कसं जातंय? मी सांगतो तो मंत्र म्हण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तिने म्हणल्यावर ते सुदर्शन चक्र थांबलं. आत गेली, पाळण्यातलं बाळाला उचललं, गेली निघून. इकडे शोध घेत आहेत कृष्णाचा मुलगा गेला का पळवला कोणाचा पत्ता नाही. इकडं त्या रतीने आणलंय. आणि मग म्हणाले आता हे कळेल ना त्या 100 नावाच्या राक्षसाला, कारण त्याचं मरण याच्या हातनंच आहे. मग माझ्याच नवऱ्याच्या हातनं कोणाचं मरण आहे त्या 100राचं. तर म्हणाले आता हे कसं काय होणार? मग नारद म्हणतात फक्त तुला दिसेल, बाकी कोणाला दिसणार नाही. हा झाला मोठा. हिच्यापासून त्याला दिवस राहिले, मदनापासून दिवस राहिल्याबरोबर ते कळलं राजवाड्यात. बाकी सगळे लपतं, हे काय लपतंय? आता कळलं तिकडं राजवाड्यात. कळल्याबरोबर म्हणाले कोण आहे? तेवढ्यात नारद आले 100कडे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. या नारद महाराज. काय? अरे म्हणले तुझा शत्रू तुझ्याच घरात राहतोय म्हणाले. आणि मग तुझं ज्याच्या हातून मृत्यू आहे तो त्या रतीचा पती आहे. मग त्यांनी सगळं त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्या मदनाने त्याचा वध केला 100चा. आणि मग नारदाने त्या मदनाला आणि रतीला बरोबर घेतलंय. रती पण लक्ष्मीसारखीच सुंदर. ते आता मदनाची पत्नी म्हणजे किती सुंदर असते काय? त्या दोघांना घेऊन आले. आणि मदन कृष्णाचाच मुलगा असल्यामुळे कृष्णासारखाच दिसत होता ना. लांबून आल्यावर असं वाटलं कृष्ण कुणाला तर नवीन 16,104मध्ये एक वाढली का काय. मग बघताय तर मग लक्षात आलं की अरे नाही. तर त्याने जाऊन पाया पडला आईच्या रुक्मिणीच्या. अरे म्हणले आपला मुलगा आहे. मदन ताता सौंदर्य. मदनाचा वडील, मदनाचे तात तुम्ही आहेत. तुमचं सौंदर्य केवढं असेल? मुलगा इतका सुंदर तर तुम्ही किती सुंदर असणार. जय जय कामिनी मनमोहन जगन्नाथा जगज्जीवन. जय षड्गुण ऐश्वर्य संपन्ना भव भय हरणा ज्ञानघना. षड्गुण ऐश्वर्य तुझ्याकडे, आमच्याकडे षड रिपू आहे आणि तुझ्याकडे षड्गुण आहे. औदार्य आहे, ज्ञान आहे, सगळं तुझ्याकडे. भव भय हरणा. भगवंता तू आमच्या मनामध्ये असणाऱ्या ह्या भवसागराची भीती घालवून टाकणार आहे. भव भय हरणा ज्ञानघना. जय जय उद्धव प्रबोध करता ज्ञान प्रदाता सद्गुरुनाथा. देवा तू उद्धवाला बोध केलास. जय यदकुल संहार करता भूभार हरणा वैकुंठा. तूच त्या यादवांना, ब्राह्मणाला शाप द्यायचं निमित्त करून यादवाचा संहार केलास. आपल्याला असं वाटतं आपल्याच यादव कुळाचा ह्याने संहार कसा केला. आता आपल्या हाताला नख आहेत ना. माझ्या हाताला नख आहेत, ती तुमची आहे का माझे? माझेच आहेत ना. पण ही माझीच नखं जेव्हा मला खुपायला लागतात
तेव्हा मीच हातात कटर घेऊन कापतो. आपलीच आहे, आपण कापतो. डोक्याला जास्ती भार व्हायला लागले, डोकं दुखायला लागले, जातो नावाकडे कटिंग करून येतो. आपलीच आहेत ना, आपणच कापतो. तसं ही ज्या वेळेला भार व्हायला लागतो त्यावेळेला त्यांनी यदुकुल संहार केला. भूभार हरणा वैकुंठ जय जयाजी सुखनिधाना निष्कांचनाची आधना जय जयाजी वैष्णव प्राणा दासचरणा वंदे तसे. तू सुखनिधान आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. या भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे. जयास वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ वजनी लागावे. स्वजन सर्व ही त्यागावे दुःख मूळ. सगळं तुझे पायी सुख. तुला जर सुख पाहिजे असेल तर जा पंढरीशी जाई एक वेळ. निष्कांचनाची आराधना. भक्त निष्कांचन असतात, काही त्यांना पैशाची अपेक्षाच नाही ना, निष्कांचन भक्त आहे. त्यांचं धन म्हणजे कोण आहे? परमात्मा. पायो जी मैने राम रतन धन पायो. पायो जी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु कृपा सागर. जय जयाजी वैष्णव प्राणा दासचरणा वंदे तसे. वैष्णवांचा तू प्राण आहे. सुत म्हणे ब्रह्मदेव इंद्र वरुण सदाशिव मरुद्गणादी सर्व देव गाती ज्याची दिव्य स्तुती. सुत म्हणतात ब्रह्मादिक देव भगवंताची दिव्य स्तुती गातात. ज्यासी गाती सामगायक अंगे पदक्रमोपनिषदा सहित योगी जन हृदयाध्यात ज्यासी नेंती सुरासुर. सामगायन करतात देवा तुझ्या पुढे. योगीजन हृदयी ध्यात. योगीजन त्याच्या हृदयामध्ये तुझं ध्यान करतात. ज्यासी नेनती सुरासुर. ज्या परमात्म्याला देव सुद्धा जाणू शकत नाहीत असा तो परमात्मा आहे. त्या देवादिदेवा नमस्कार माझा असो निरंतर. नमन करतसे वारंवार श्रीपद कमळी सद्भावे. मी पुन्हा पुन्हा नमस्कार तुला पुन्हा पुन्हा मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय. सागर मंथने कुर्मावतारी मलय पर्वत पाठीवरी घर्षणे करता शिवांकुरी निद्रा आली भगवंता. कूर्म स्वरूप भगवंतास निद्रा आली असंहास. तै चालले श्वासोश्वास ते रक्षोतमासे. कूर्म स्वरूप भगवंत म्हणजे ज्यावेळेला ते मंदराचळ पर्वत आहे तो समुद्र मंथनासाठी काढला पण तो खाली चालला. मग भगवंताने कूर्म अवतार म्हणजे कासव, कासवाच्या पाठीवरती ती मग मंदराचळ होता. त्यावेळेला तो भगवंता कूर्म अवतार धारण केलास. कूर्म स्वरूप भगवंतास निद्रा आली असंहास. तै चाले श्वासोश्वास ते रक्षोतमासे. कूर्म श्वासोश्वास निमित्ताने सागरी उक्ती आवर्तने भरती ओटी रूपाने आजोरी दिसतात. तो कूर्म म्हणजे कासव, तो श्वास घेतो आणि सोडतो त्यामुळे पाण्यावरती लाटा येतात. भरती आणि ओहोटी त्याच्यामुळे होते. भरती ओहोटी रूपाने आजोरी दिसतात. पुराण संख्या आणि उत्पत्ती शौनको सांगेल तुम्हा हृदय. वर्ण विषय जो भागवती दान पठण महिमा हे शौनकाधिका हो ऐका. आता ऐका पुराणाची संख्या तुम्हाला सांगतो. 18 पुराणाची श्लोकसंख्या करून ठेविला असे लेखा तो तुम्हा सांगतो. 10,000 ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराण जे आहे म्हणजे पुराणाचे नाव आहेत त्यातलं एक ब्रह्मपुराण. या ब्रह्मपुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत. विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक आहेत. शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवत पुराण आता जे आपण सांगतो त्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. नारद पुराणामध्ये 25,000 श्लोक आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये 9,000 श्लोक आहेत. अग्निपुराणामध्ये 15,000 श्लोक आहेत.
भविष्य पुराणामध्ये 14,500 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. लिंग पुराणामध्ये 11,000 श्लोक आहेत. वराह पुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणामध्ये 81,100 एवढे श्लोक आहेत. स्कंद पुराण. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम. ती कुठाली कथा? स्कंद पुराणात कथा. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे. स्कंद पुराणातल्या रेवाखंडामध्ये ती कथा आली. दहा 10,000 श्लोक वामन पुराणामध्ये, 17,000 श्लोक कूर्म पुराणामध्ये, 14,000 श्लोक मत्स्य पुराणामध्ये आहेत. 19,000 श्लोक गरुड पुराणामध्ये, 12,000 श्लोक ब्रह्मांड पुराणामध्ये आहेत. अशी 18 पुराण आहेत. या सगळ्या 18 पुराणामध्ये किती श्लोक आहेत? लक्ष 4 लक्ष श्लोक आहेत. या सकळा माझे थोर श्रीमद भागवत विशेषत्व. या 18 पुराणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुराण कुठलं आहे तर भागवत पुराण आहे. पूर्वी हे भागवत नाभी कमणी ब्रह्मास्थित वैसला असता भयभीत त्यासी भगवंते उपदेशिले. पूर्वी हे पहिल्यांदा भागवत कुणी कुणाला सांगितलं तर भगवंताच्या नाभी कमलातनं, म्हणजे नाभीतनं कमळ निर्माण झालं, त्याच्यावरती ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि भगवंताने ब्रह्मदेवाला आज्ञा केली सृष्टी निर्माण कर. सगळीकडे पाणीच दिसतंय ब्रह्मदेवाला, म्हणजे आवाज कुठून येतोय? म्हणून त्या कमळावरती तो आहे, त्या कमळाच्या देठामध्ये खालीवर 100 वर्ष घडत होता. ती ब्रह्मदेवाची 100 वर्ष. त्याला काही पत्ता लागला नाही. भगवंत दिसत नाही पण आवाज मात्र ऐकायला येतोय. आवाज ऐकायला येतो सृष्टी निर्माण कर. मग तो म्हणतो हा आवाज कोणाचा आहे मला कळत नाही. परमात्मा तू कसा आहेस मला माहीत नाही, निर्गुण निराकार आहे. तर मी सृष्टी कशी निर्माण करू याचं ज्ञान मला दे. मग भगवंताने हंस रूपाने चतुश्लोकी भागवत 4 श्लोकामध्ये भागवत त्यानं सांगितलं. आदिमध्यांती भागवत वैराग्य जनकथातियुक्त अवित हरिकथा कथामृत संत सुरवर सेविती. भक्ती ज्ञान वैराग्य या कथेमध्ये सांगितलेले. सर्व वेदांत सार निधान ब्रह्मात्मैकत्व कथा लक्षण मोक्ष हेचे प्रयोजन अद्वै वस्तू कथानक. ह्या एक भागवत ग्रंथामध्ये काय सांगितलं? या भागवत ग्रंथामध्ये सगळ्या वेदाचं सार आलेलं आहे. ब्रह्म आणि आपण वेगळे नाहीत, एकच आहे असं सांगितलंय. अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे. ब्रह्मात्मैकत्व कथा लक्षण. कथेचं लक्षण काय तर ब्रह्म आणि आपण एकच आहोत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ही भागवत कथा ग्रंथ लिहिण्याचं प्रयोजन काय? कशासाठी भागवत पुराण लिहिलं? प्रयोजन काय? मोक्ष हेची प्रयोजन. मोक्ष मिळावा म्हणून हा ग्रंथ वाचायचा. मोक्ष हेची हे प्रयोजन. अद्वै वस्तू कथानक. अद्वैत्व सांगितलंय. द्वैत काढून टाकलं मनातलं. अद्वैत. भाद्रपदमासी पौर्णिमेस मनामध्ये द्वैत असतं. हे गजानन महाराज वेगळे, ते स्वामी समर्थ वेगळे, अमुक वेगळे, तमुक वेगळे, असं आपल्या मनामध्ये द्वैत असतं. पण गुरुतत्व एकच आहे. ह्या टोकात त्या टोकात कुठेही गुरु म्हणलं की गुरुतत्व एक. म्हणजे मनामध्ये असलेलं द्वैत ते काढून टाकतात. भाद्रपदमासी पौर्णिमेस सुवर्ण सिंहासने युक्त दान करता भागवत प्राप्त होय परमगती. आता हे भागवत कथा ऐकल्यानंतर काय दान करावं ते सांग. भाद्रपद मासी पौर्णिमेला सुवर्ण सिंहासनाने युक्त असं त्या सुवर्ण सिंहासनावर ठेवलेलं भागवत असं दान करावं. प्राप्त होय परमगती.
जोवरी साधू जनांचे सभेत दृष्टीस न पडे भागवत, तोवरी इतर पुराणांची मात भागवत साक्षात ईश्वर. इतर पुराण ऐकावी, पण भागवत पुराण म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे, तो शब्दरूपी भगवंत आहे तो. वेदांत शास्त्राचे रहस्य कोण भागवत करी प्रतिपादन, जया घडे भागवता अमृतपान, अन्य शास्त्रा तो न माने. ज्यालाही भागवत कथा ऐकायला मिळते तो भाग्यवान आहे, अमृतपान आहे ते. नद्या माझी गंगा श्रेष्ठ, देवा माझी विष्णू श्रेष्ठ, वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ, तैसे भागवत पुराणात. नद्यामध्ये सगळ्या नद्यामध्ये श्रेष्ठ नदी कोण? गंगा नदी. सगळ्या देवामध्ये मुख्य देव कोण? तो विष्णू. एको विष्णू महद्भूता पृथक्भूता ज्ञानेश्वरा, तिन्ही लोकांनी व्याप्त होणार भुंकते उव्या. आणि वैष्णवजन म्हणजे वैष्णव म्हणजे विष्णूची उपासना करणारे. मग परम वैष्णव कोण आहेत? शंकर. शंकर विष्णूची उपासना करतात आणि विष्णू शंकराची उपासना करतात. वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ, तो भागवत पुराणात. क्षेत्रात श्रेष्ठ वाराणसी, जैसी पाप विनाशिनी काशी, भागवताची महती तैसी सर्व पुराणात जाणावे. सर्व क्षेत्रामध्ये काशी श्रेष्ठ आहे. निर्मळ पुराण भागवत, वैष्णवांना प्रिय अत्यंत. निर्मळ ज्ञान कथले जेथ, ते प्राप्त परमहंसा. निर्मळ ज्ञान या ठिकाणी आहे. विज्ञान विराग भक्ती सहित जेथ वर्णिला कर्मसन्यास, ऐकता वाचता भक्तिपूर्वक मनन करता मुक्त होय. या ठिकाणी कर्मसन्यास सांगितलेला आहे. ज्ञान वैराग्य आणि भक्ती सहित कर्मसन्यास सांगितला आहे. ऐकताना वाचताना भक्तिपूर्वक मनन करताना मुक्ती प्राप्त होते. पूर्वी नारायणे प्रकटो न कथले, ब्रह्मदेवा लागून तेने ब्रह्मा झाला ज्ञानी. श्री भागवत ऐकता ब्रह्मा झाला तद्रूप, तेने उजळीला ज्ञानदीप. श्रवणे नारद झाला कृतार्थ, तोही पावला तद्रूपता. मग ब्रह्मदेवापासून ही भागवत कथा कुणी ऐकली? तर म्हणाले ब्रह्मदेवापासून ही भागवत कथा पहिल्यांदा नारदाने ऐकली. नारद हे भगवंताचे मानसपुत्र आहेत, ब्रह्मदेवाचे. नारद रूपे श्री भगवान, व्यासा सांगते हेची ज्ञान. व्यास झाला ज्ञानघन, श्रीमद्भागवत ऐकता. मग नारदाने ही कथा व्यास महर्षींना सांगितली. व्यासो नारायण साक्षात. व्यास महर्षी म्हणजे कोण आहे? तर साक्षात नारायण भगवंत आहेत. व्यासो नारायण साक्षात हे प्रसिद्ध श्लोकात, तेने बोधला स्वसुत श्री शुकाचार्य महायोगी. मग ही व्यास महर्षींनी ही भागवत कथा आपला मुलगा शुक, ते पुढे आचार्य म्हणून त्याला पदवी प्राप्त झाली, शुकाचार्य. शुक्राचार्य वेगळे, शुकाचार्य वेगळे. शुक्राचार्य हे देवाचे गुरु आहेत. संजीवनी विद्या त्यांना प्राप्त होती, ते शुक्राचार्य. आणि हे शुक महर्षी शुकाचार्य. श्री शुकाचार्य परब्रह्म मूर्ती, उपदेशला राजा परीक्षिती. मी सांगत असे तुम्हा प्रती, परंपरेने तो. मग या शुक महर्षीने परीक्षिती राजाला ही कथा सांगितली. तीच कथा मी परंपरेने सांगतोय, माझ्या पदरचं काही नाही. जी जशी आली तशीच तुम्हाला सांगतोय. परंपरेने तो बोध ऐशी ऐकावी परमसत्य. ज्ञान रूपे असे आले अनस्युत, त्याशी बोलते भगवंत, त्याचे ध्यान करत असो. ही कथा ऐकल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि त्या परमात्म्याचं मी चिंतन करतोय, ध्यान करतोय. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे, यैदं कृपया कस्मै व्यासचक्षे मोक्षवे. त्या वसुदेवा साक्षी रूपा नमस्कार माझा भगवंता, जो कृपेने सांगे भागवता मोक्षू ब्रह्मदेवासी. हा परमात्मा साक्षी आहे. आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीला तो परमात्मा साक्षी आहे. आपले CCTV आहेत का नाही, त्याच्यात आपण जे करतो ते सगळं कॅप्चर होतं की नाही. 4 दिवसांनी 8 दिवसांनी महिन्यानी पाहिलं तर दिसणार. आपण जरी म्हणलं मी काही केलं नाही, येऊ आहे का नाही, दिसतंय का नाही, त्याच्यात सापडणार मनुष्य.
काय केलंय ते. म्हणले मग तिथं देवाकडे CCTV कुठे आहे? तो आहे की तो लगेच सांगतो काढ रे म्हणले त्या दिवशीचा व्हिडिओ. लगे आपल्याला दिसणार आपण काय केलंय ते. आपण नाही म्हणू शकतोय का? तो साक्षी रूपाने आहे. तर म्हणले तो साक्षी कसा आहे? अहो तो सर्व विश्वाला व्यापून आहे ना. जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना. तो सर्वच ठिकाणी आहे. ते नाही असं ठिकाण कुठे आहे? म्हणून तो साक्षी रूप आहे. योगेंद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्प दष्टम यो च विष्णुरात मोचत. नमस्कार योगेंद्र शुकनाथा ब्रह्मरूपा श्री गुरुनाथा जेणे संसार सर्पदंशला परीक्षिता मुक्त केले. परीक्षित केला मुक्ती प्राप्त करून दिली. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कृष्णदेवेश नाथस्त्वं नोयत प्रभो. भवे भवे यथा भक्ती. जशी माणसाची भक्ती वाढत जाते तशी भगवंताची कृपा आपल्यावर होत जाते. हळूहळू हळूहळू भक्ती काय एकदम वाढते का? नाही. आज असं वाटलं चला एकदा ऐकूया, पुन्हा गोडी लागली, पुन्हा ऐकलं, पुन्हा मग त्याची गोडी लागली. गोडी लागल्यानंतर मग ते सुख हळूहळू वाढू लागे. देवादिदेवा प्रत्येक जन्मी भक्ती उपजेल तुझे चरणी तैसे करी का कृपा करून आम्हा अनाथांचा नाथ. देवा प्रत्येक जन्मामध्ये आमच्या मनामध्ये तुझ्याविषयी भक्ती राहू दे. म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे ना आणखीन 7 जन्म घ्यायचे आहेत. फेरा मारतो की नाही आपण? म्हणले हाच नवरा मिळू दे. म्हणले कशासाठी? म्हणले हे मला माहीत आहे. बस म्हणले की बसते, उठ म्हणले की बस, चला म्हणले की चाललंय. मग आता कशाला दुसरं काय शोधत बसायचं? आता म्हणाले नवीन काय ट्रायल वेल काय नको आपलं आहे. मग कुठपर्यंत आहे? जर समजा मला मुक्ती मिळायची असेल तर मी आधी मुक्त होऊन जाईल. त्यांना मुक्ती मिळायची असेल तर ते आधी मुक्त होऊन जातील. पण जर समजा दोघांनाही जन्माला यायचं असेल तर आम्ही जिथं आहे तिथे एकत्र राहू दे. हा त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे. त्यात टिंगल टावाळी काही नाही. ते आपण चांगल्या हेतूनेच म्हणतो की जेव्हा आम्हाला मुक्ती मिळाली तर उत्तमच आहे ना. पण नाही मिळाली तर आम्हाला प्रत्येकाचे स्वभाव पुन्हा पाहत बसण्यात वेळ घालवायला नको. एकदा माहीत झाले स्वभाव काय. त्यांना किती सांगितलं तर ऐकत नाही. ते काय बरोबर आहे की नाही? मला जाऊ द्या, ते आहे तसं पदरी पडलं पवित्र झालं म्हणायचं. प्रत्येक जन्मामध्ये देवा आमच्या मनामध्ये तुझ्याविषयीची अखंड भक्ती राहू दे. आम्ही समजा लाकडाच्या जन्माला आलो, देवाच्या दारातला उंबरा कर किंवा देवाच्या दारातलं झाड कर. आम्ही समजा मातीच्या जन्माला आलो तर तुझ्या दरबारातली माती राहू दे. लादी असली तर लादीच्या खाली मातीच आहे, मातीच आहे. तुझ्या दरबारातली माती राहू दे. तांब्या पितळेच्या भांड्यात आम्हाला जन्माला घालायचं असलं तर तुझ्या दारातली उपकरणी होऊ दे. कापडाच्या जन्माला घालायचं असलं तर तुझ्या वस्त्राच्या रूपाने राहू दे. फुलाच्या जन्माला घालायचं असलं तुझ्या चरणावरची फुलं होऊ दे. आम्हाला जे काही तू देशील जन्म तो तुझ्या सेवेमध्ये जावा. तुझ्या भक्ती उपजेल तुझे चरणी तैसे करी का कृपा करून आम्हा अनाथांचा नाथ दो. नामसंकीर्तन यस्य सर्वपाप नामसंकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखनाशस्तं नमामि हरि परां. ज्याच्या नामसंकीर्तनाने सर्व पाप नाहीशी होतात आणि सगळ्या दुःखांचं शमन होऊन जातं त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो, त्याचं चिंतन करतो. ज्याचे नाम संकीर्तन सर्व पापांचे प्रणाशन ज्याशी करता नमन दुःख शमन होतं ते त्या कृष्णाशी नमस्कार माझा असो निरंतर. त्रिवार करून जय जयकार भाले ठेवले तत्पदी. ग्रंथांची करून कृष्णस्मरण कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ग्रंथांची करून कृष्णस्मरण स्तुते केले पूर्ण कथा. शौनकादिकी वंदिले चरण कृष्ण जय जयकार कोंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐसा श्रीमद् भागवत ग्रंथ
कृष्ण कृपेने झाला समाप्त. कृष्ण नावी रंगो चित्त, भक्ती घडो जन्मोजन्मे. सकळ साधनांचे सार श्रीकृष्ण नामोच्चार. सकळ पुण्या माझे थोर नामोच्चार महत्पुण्य. सर्व तीर्था माझे पवित्र महातीर्थ कृष्णमंत्र. श्रीकृष्ण नाम परमामृत जेन लभ्य सुरवर्या. जेने अवतार घेतला कली महाराष्ट्री भूमंडळी. कीर्ती राहिली आदुरी श्री ज्ञानेश्वर नामदया. भागवताच्या श्लोकमध्ये तुझीच गाया तुझची गायले उभे छंदे. शब्दरूपे कोणता कोणते तुझ्या रूपाचे झाले. शब्द सगुण अर्थ निर्गुण ऐसे बाबाजी रूपे दोना यास्तव. तुझे नाम अभिधान ज्ञानदेवायसे ठेवले. देव दिव्यते म्हणून सगुण, ज्ञान नदिसे म्हणून निर्गुण. बापा तू तो सगुण निर्गुण, भेदन देखो काही. दिव्य असं तुझं स्वरूप आहे, ते सगुण स्वरूप आहे. आणि ज्ञान दिसत नाही म्हणून ते निर्गुण आहे. बापा तू सगुण निर्गुण, भेद न देखो काही. तू परब्रह्माचा पुतळा, मज अनाथा पावला म्हणून ग्रंथ सिद्धी गेला. म्हणे दास चरणाचा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरिचिते. सुलभ संक्षिप्त भागवते द्वादश स्कंदे पुराण संख्या तथा भागवत दान महात्म्य कथनम नाम सप्तमोध्याय. श्रीकृष्णार्पणस्तु. द्वादश स्कंद समाप्ता. श्री ज्ञानेश्वर चरणारविंदार्पणस्तु. हरे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णुस्मरणात परिपूर्णता यांतो अस्तु परिपूर्णतः. इति श्रीरस्तु शुभम भवतु. ओम शांति शांति शांति. इति श्रीमत् सुलभ संक्षिप्त भागवत संपूर्णम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. ते काचेचा दिवा लाव. कृष्ण गोविंद पटकीन हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. मागे आलेले इथं पुढे येऊन बसू शकतात म्हणा. आरती पंढरीश प्रभूची. लावून जाणार गळ्यामध्ये फुले त्यावरी. उभी आरती कस्तुरी दर्शना जल्लरी ठीक है. ओके. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. जय हो आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने
भगवंता जय हो भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनि झाले जन सुफळ पहा परवडी हारी अवनी ती अघहरणी भव जल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे आता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जने भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुखमळे संत द्विज गुणे सेवुनि रमले भान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा पदवेना कोणासाचा प्राण चिकीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कडीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय जय रघुवीर समर्पण कृष्ण भगवान की जय।